आता आपण जयगुल साकुर्डे या गावात सेवेसाठी आम्ही सुद्धा भिवंडीवरून आलेलो आहोत। त्याचबरोबर ही मंडळी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणावर सेवेसाठी आलेले आहेत। आपण अगोदर त्यांचं नाव आणि गाव विचारूया। दीपक पाडसकर, येवला जिल्हा नाशिक। येवला जिल्हा नाशिकवरून आलेले भाऊ, आपलं नाव? दीपक मागणी, तालुका येवला, जिल्हा। हे सुद्धा येवल्यावरून आलेले आहेत, दोघेही दीपक आहेत। आणि माऊली, आपण किती वर्षापासून सेवेसाठी येत आहे? 2 वर्षापासून होतो। 2 वर्षापासून सेवेसाठी येत असतो, सर्व काम धाम सोडून सेवेसाठी येतो। जशी पालखीची तारीख समजली जाते तेव्हा सर्व त्याचं नियोजन सुरू होतं, आमचंही सुरू होतं, तसे दीपक महाराजांचं सुद्धा सुरू होतं आणि मग आपण इथे येत असतो। तर तुम्ही बघत असाल, येवला किराणा व्यापारी असोसिएशन यांच्या मार्फत सर्व वारकऱ्यांना मोफत चहा व पाण्याचं वाटप तिथे होत आहे। त्या महाराज, आपल्याला वारीचा काय अनुभव इथून गेल्यानंतर किंवा वारीला आल्यानंतर की यायचं असतं तेव्हा काय काय होतं? आम्हाला महिन्यावर पहिलेच योजना देऊन जातात, वारी झाली बा असं। मी इथं आल्यानंतर सर्व वातावरण पाहून आम्ही हरवून जातो आणि नवीन सवंगडी पण आम्हाला भेटतात, तुमच्यासारखे भेटले म्हणजे माऊली माऊली करीत राहतं। इथं काही लिंक भेद राहत नाही, मतभेद राहत नाही, कोणते पक्ष, फक्त माऊली एवढं राहतं। माऊली माऊली करून सेवा जर केला तर आम्हाला म्हणजे सार्थक होतं आणि आम्ही त्या मानाने आम्ही थोडंफार योगदान देण्याचा प्रयत्न करतो। हे आमचं जवळ 4 वर्ष आहे, पण आम्ही 2 वर्षापासून कंटिन्यू येत असतो। येताना आम्ही घरची शिवरी वगैरे घरचं सर्व घरून घेऊन असतो आणि इथं आता तुम्ही बघितलं असेल तर भरपूर लोक असं चहाचा आनंद दरवर्षी घेत असतात। त्याच्यामुळे आमचे पूर्ण किराणा असोसिएशनचे जे मोठे पदाधिकारी आहेत किंवा सर्वसामान्य माणसांचे ते योगदान देत असतात। अशा पद्धतीने सालाबाद प्रमाणे आमचा तिथं योगदान असतं। दीपक महाराज, खूप छान। येवल्यावरही सर्व व्यापारी मंडळी आलेले आहेत। तर आपण त्यांना, हे नेहमी बाजारामध्ये असतात, किराणा दुकानात असतात, गर्दी असते, पण इथे असलेली अलोट गर्दी आहे। भक्तीचा इथे महासागर आपल्याला म्हणता येईल आलेला आहे। पण असं असून सुद्धा इथे एकही अप्रिय घटना कित्येक वर्षाच्या वारीच्या इतिहासामध्ये नाहीये। तर आपण आता बघितलं युपी मध्ये हाथरस इथे चेंगराचेंगरीची घटना घडली, पण इथे आपल्याला कुठेही त्या प्रकार दिसत नाही। त्यामागे तुम्हाला काय वाटतं, की तुमचं काय मत असेल की असं इथे का होत झालं नाही किंवा होणारही नाही कधी? वारकरी संप्रदायाचा 400-350 वर्षाचा अनुभव आहे आणि जो खरा अस्सल वारकरी असतो तो त्या वारकरी संप्रदायात पठडीत तयार झालेला असतो। म्हणजे 7-7, 11-11 पिढ्या ती परंपरा चालू असते आणि याच्यामध्ये अनुशासन असते, हे स्वतःच अनुशासन असतं। जसं देव माझ्यात आहे तसा देव दुसऱ्यात आहे आणि दुसऱ्यावर असं चेंगरून किंवा एखाद्यावर पाय ठेवून दर्शनाला जायचं हे आपल्याला काही रुचत नाही। म्हणून ही जी भक्ती आहे, या भक्तीमध्ये आता काही कचरा पण असा घुसलेला आहे आणि काही विचित्र प्रवृत्ती पण त्याच्यामध्ये प्रवेश करत असतात। आपण वृक्षांना देव मानलेलो, दगडांना देव मानलेलो, माणसांना अनुशासन हे स्वयं अनुशासन असतं आणि भक्ती ही फक्त प्रसाद दर्शन याच्यात गुंतलेली पाहिजे। तर याच्यामध्ये अनुशासन स्वतःचं योगदान देऊन हे जे अनुशासन आहे 350 वर्षापासून असं आहे। प्रत्येक लहानापासून थोरापर्यंत स्त्री पुरुष कोणता लंग माऊली 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 हा शब्द दुमदुमत असतो। कुठे गेलं माऊली, लहानापासून थोरापर्यंत माऊली माऊली म्हटल्यानंतर आपलं बी अंग असं सारून जात आणि आपल्याला प्रसन्नता निर्माण होती। त्याच्यामुळे असं कोणत्याही अनुचित घटना इथं होत नाही, कारण अनुशासन हे महत्वाचं। खूप छान। दीपक महाराजांनी जसं सांगितलं की वारकरी संप्रदायामध्ये जे अनुशासन आहे आणि कुठल्याही गोष्टीच्या प्रलोभनाला बळी न पडता हे वारकरी फक्त विठू माऊलीच्या दर्शनासाठी जात आहेत आणि कित्येक वारकरी तर पंढरपुरात जातात पण फक्त कलशाचं दर्शन घेऊन पुन्हा माघारी आपल्या गावी जात असतात। म्हणजे त्यांना फक्त तिथपर्यंत माणसातला देव त्यांना या वारीमध्ये भेटतो आणि तो घेण्यासाठी ती परंपरा आहे आणि प्रत्येक पिढीमधनं दुसऱ्या पिढीपर्यंत पुढे चाललेली आहे। जय हरी। जय जय। आम्हाला